तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार। घट घटवासी है प्रभु, अविनाशी करता। दया से तेरी हो सभी, भवसागर से पार। निराकार साकार तू, जग के पालनहार। है बेअंत महिमा तेरी, दाता परंपार। परम पिता परमात्मा, सब तेरी संतान। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। परम पिता परमात्मा, तू कण कणवासी। तू करता आणि करविता, आहे सर्वही तुझ पासी। अंग संग पाहुनी तुझला, विनंती करी अवतार सदा। राजांचाही तू महाराजा, मी दासांचा दास तुझा। राजांचाही तू महाराजा, मी दासांचा दास तुझा। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देवची महाराज की जय। संतजनो मोठ्या प्रेमाने बोला। दास पहिल्या प्रथम सर्वांच्या चरणावर माफी मागतो की वेळेमध्ये दास आणि सहयोगी महात्मा पोहोचू शकलो नाही, कारण सत्संगाची सद्गुरूच्या मनातच सत्संगाची आम्हाला लवकर पोहोचवायचं नव्हतं, कारण तळमळ होती। महात्माजी आपले परमादरणी गायकवाड महात्माजींनी सकाळीच फोन केला होता, महात्माजी तुमची आणि दाशीची सेवा आहे। वचन दिलं होतं पोचणार, पण दाशीची पण उद्या तासगावला त्यांची पहाटे 6 वाजता तिथं मीटिंग आहे, त्यामुळे त्यांनी लवकर जाणार। त्यांनी म्हणले आता आपण काय पोचणार नाही, महात्माजी तुम्ही जावा। पण ज्यावेळेला दास सत्संगाची लवकर पोचायचं ध्यान होतं, पण आपण म्हणतो ना की माया फार प्रबळ असते, मग ती कुणाच्याही रूपामध्ये येत असते। कोणतरी पाहुणा येणार, कोणतरी कस्टमर येणार। तसं सत्संगी दासला बंद करून यायच्या टायमातच सगळी सत्संगीची कस्टमर आली, त्यामुळं दासला यायला वेळ झाला। त्यामुळे सत्संगीची पहिल्या प्रथम माफी मागितली। असं सत्संगीची जसं सद्गुरूला पाहिजे, फक्त आमचं मन मात्र सत्संगाची ह्या सत्संगवर पाहिजे। त्यांना जरी उशीर झाला तरी सद्गुरू सत्संगाचे अंतर्यामी आहेत। सत्संगी त्यांना माहीत असतं सर्व की माझा भक्त खरोखर करतोय की मुद्दाम करतोय सत्संगाची। तर तुम्ही संत मायबाप कृपावंत दासला क्षमा करा, आणि अशी कधी वेळ येऊ नये की सत्संगला लेट पोचावा। तर सत्संगाची कायम दायम ह्या सद्गुरूच्या वचनावर दासचं जीवन घडावं, हीच एक अर्थास्थापना तुमच्या चरणावर करतोय। सत्संगी मोठ्या प्रेमाने बोला। सत्संगाची दासला सत्संग तर श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला नाही, पण सत्संगाची असं वाटत होते की विचार चालू असताना, संचलन करताना आपण ऐकत राहावं सत्संगाची। महात्मांना म्हटलं होतं की सत्संगाची जे स्टेजवर विराजमान महात्मा आहेत त्यांना सेवा द्या, कारण आपण श्रवण करूया। पण सत्संगाची जसा आदेश किंवा आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना। सत्संगाची आपण निमित्त मात्र आहोत, बोलवून घेणारा तो आहे सत्संगाची। मी करतो म्हटलं तरी कोणतंही कार्य होऊ शकत नाही सत्संगाची, कारण सत्संगाची आम्ही एखादी गोष्ट करतो, पण सत्संगी आम्ही निमित्त मात्र असतो। समजा दासचं आता दुकान आहे, सत्संगी महात्मांचं पण दुकान आहे, दासचं दुकान उघडायचं काम आमच्या हातामध्ये आहे सत्संगाची, पण कस्टमर पाठवायचं काम त्या परमात्म्याच्या हातामध्ये आहे सत्संगाची। किंवा कुणाच्या दुकानात जाऊन काय घ्यायचं हे कस्टमर ठरवणार असतं सत्संगी, आपण नाही ठरवणार सत्संगाची। तसं सत्संगाची भगवंताच्या इच्छेनुसार सर्व कार्य चालत असतं सत्संगाची। आज तुमचं आमचं भाग्य आहे की ह्या घोर अशा कलियुगामध्ये आम्हाला ही सत्संग करण्याचा योग प्राप्त होत आहे, कारण पूर्वीच्या साधू संतांनी सुद्धा सत्संगच केली सत्संगाची, दुसरं काय केलं नाही सत्संगाची। आणि जर सत्संग जर आम्हाला मिळाली, साधू संतांचा सहवास मिळाला, तर सत्संगी आमच्या मनामधलं जे अज्ञान आहे, अंधकार आहे सत्संगाची,
जे परमेश्वराविषयी देवाविषयी जे आमच्या मनामध्ये सत्संग जी शंका होती किंवा आम्ही जे अज्ञानामध्ये भक्ती करत होतो सत्संगजी, ते ज्ञान झाल्यानंतर सत्संगजी कळतं आम्हाला की आम्ही जे करत होतो ते खोटं होतं का खरं होतं सत्संगजी. कारण जगी थोरला देव तो चोरला असे सद्गुरु कृपेना सर्वता ना दिसे म्हटलं सत्संगी. त्याला ज्याच्यावर सद्गुरूची कृपा आहे त्याला सत्संगजी हे ब्रह्मज्ञान मिळतं. नाहीतर आम्हाला वाटतं की आम्हाला हे ज्ञान मिळालंय, आमच्या पाहुण्यांना मिळावं, शेजाऱ्यांना मिळावं, मित्राला नातेवाईकांना मिळावं, पण ते सत्संगजी येऊ शकत नाही. आपण किती जरी सांगण्याचा प्रयास केला तर त्यांच्या भाग्यामध्ये ते नसतं सत्संगजी. ते हो हो म्हणतील, तुमचं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे म्हणतील, तुम्ही चांगलं वागताय म्हणतील, सगळं तिथं चांगलं चालतंय म्हणतील, पण येणार नाही सत्संगजी. का तर त्यांच्या भाग्यामध्ये नसतं सत्संगजी. किंवा बऱ्याच जणांना हे ज्ञान पडतं, सत्संग चांगलं आहे, आपण चांगलं वागतोय, सगळं माहीत असतंय, पण ते येऊ शकत नाहीत. का तर तिथे गेल्यानंतर खोटं बोललेलं चालत नाही, किंवा कर्मकांड सोडावं लागतं, किंवा दिलेलं वचन पाळावं लागतं, चांगलं वागावं लागतं, म्हणून पण काही जण येत नाहीत सत्संगी. लांबूनच दुरूनच म्हणतात की चांगलं आहे, तुमचं मंडळ चांगलं आहे, सेवा चांगलं आहे, सगळं कार्य चांगलं आहे, पण स्वतः येत नाहीत सत्संगजी. मग जोपर्यंत आम्ही स्वतः येत नाही तोपर्यंत सत्संगजी जीवनामध्ये परिवर्तन होत नाही आहे सत्संगजी. म्हणून सत्संगजी म्हटलेलं आहे की एक सत्संगजी विहीर असते आणि कडाक्याचं ऊन पडलेलं असतं. सत्संगी चौघ मित्र प्रवास करत असतात आणि सत्संगजी ज्या वेळेला उन्हाळ्यात सत्संगी अंगाची लाई होते त्यावेळेला एकटा काय करतो सत्संगजी की त्या विहिरीमध्ये जातो आणि हातपाय धुवून वगैरे असं आणि बाहेर येतो आणि वा म्हटलं मला समाधान वाटलं म्हणतो सत्संगजी. दुसरा येतो त्याच्यापेक्षा आणखीन जरा खोल जातो सत्संगजी, त्याला पण पोहता येत नसतो तो, आणि तो म्हणतो तुझ्यापेक्षा मला जरा बरं वाटलं की हा शरीराची दाही सगळी थांबली. आणि जो बाकीचे सत्संगी दोघं असतात ते जाऊन त्यात डुबकी मारून फार वर येतात सत्संगजी. त्यांना तर इतका आनंद मिळतो सत्संगजी ते अवर्णनीय असतं. तसं जो ह्या सत्संगमध्ये सत्संगजी मनोभावे उतरला सत्संगी त्याच्या जीवनातला आनंद काय सांगावा सत्संगजी. जसं मीराबाईला ज्ञान झालं सत्संगजी, एका राजाची कन्या होती, एका राजाची पत्नी पण होती सत्संगजी, आणि ज्या वेळेला मीराबाईंना ह्या खऱ्या ईश्वराची प्राप्ती झाली रोहिदास चांभाराकडून सत्संगजी महाराजांच्याकडून सत्संगजी जातीनं चांभाराचे असून त्यांनी गुरु करून घेतला सत्संगी. आत्ता तर सत्संगजी आपल्याला जर ह्या आत्ताच्या कलियुगामध्ये जर आपण एखाद्या कमी वर्गाच्या ह्याच्यामध्ये जर गेलो तर लोक आपल्याला नाव ठेवतात. लांबच कशाला दासला सत्संगजी एक महात्मा म्हटला होता 10 वर्षापूर्वी सत्संगी. दास त्यावेळेला नवीन होता, 15 वर्षापूर्वी तो वारकरी होता आणि आमचं जाणं येणं असायचं. आणि मला असं म्हटला की तुम्ही सत्संगला जाताय आणि तिथं सगळी राग मानून घेऊ नका, तिथं सगळी चांभाराचीच लोक असतात म्हटला. मी म्हटलं तू विठ्ठलाला जातोयस, माळा घातलायस म्हटलं, भगवंताला कुठली जात आहे का म्हटलं, त्या विठ्ठलाला कुठली जात आहे का म्हटलं, आणि म्हटलं ते जे अज्ञानामध्ये तू बोलतोयस म्हटलं सत्संगात. म्हणजे आज लोकांच्या मध्ये गळ्यामध्ये माळ टिळा घालून सुद्धा ते ज्ञान नाही सत्संगाची. ही वरवरची भक्ती आहे, ही जगाला दाखवण्याची भक्ती आहे सत्संगाची. अंतकरणातली नाही आहे. अंतकरणातनं भक्ती कधी सुरू होते, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं जीवनामध्ये पूर्ण सद्गुरू येतो, ह्या जातीपातीतून मुक्त करतो सत्संगजी, त्यावेळेला सत्संगीत तो खरा सद्गुरू असतो. आणि जो बंधनामध्ये अडकवतो सत्संगजी कर्मकांडामध्ये किंवा माळ घाल, जप कर, तप कर, अमावस्या कर, पौर्णिमा कर, हे जे बंधनामध्ये अडकवतो तो सत्संगजी गुरु असतो. पण सद्गुरू सत्संगजी परमात्माची भेट घालून देणारा तो सद्गुरू असतो. बंधन तोडके मिला देता है राम म्हटलं सत्संगजी. तर असा सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञान कळत नाही सत्संगजी. नाही तर अज्ञानामध्ये बरीच जण भक्ती करतात, पारायण करतात, रात्रभर पारायण करतात, पण त्यांना खरा नारायण कुठं आहे कळत नाही सत्संगजी. मस्त गाव जीवन घालतील, कर्म भरपूर असं सत्संगजी पुण्य करतील, पण त्यांना काय प्राप्त होणार नाही म्हटलं सत्संगजी. कारण 4 प्रकारचे भक्त आहेत म्हटलं, आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी सत्संगजी. म्हणजे अर्थ म्हणजे सत्संगजी काहीतरी प्राप्त व्हावं ह्या लालसेनं सत्संगजी भक्ती करणारे भरपूर आहेत. अर्थार्थी म्हणजे सत्संगजी मला इथं देव भेटल तिथं भेटल सत्संगजी हे जिज्ञासू भक्त झाले. अर्थार्थी म्हणजे सत्संगजी काहीतरी भीतीपोटी सत्संगजी करणारी भरपूर आहेत. देवाला गेलं तर ठीक आहे, नाही तर काय तर होणार असं सांगितलेलं असतं पूर्वजांनी, म्हणून ते करणार सत्संगजी, कर्मकांड करत राहणार. आणि जिज्ञासू म्हणजे सत्संगजी मला देवाचं ज्ञान प्राप्त व्हावं, ह्या पंथामध्ये जाणार त्या पंथामध्ये जाणार, ज्ञान घेणार पण आचरणार नाही, आत्मसात करणार नाही, त्याला आपलंच करून घेणार नाही सत्संगजी. आणि ज्ञानी म्हणजे ते पूर्ण सद्गुरूला शरण जाऊन जे बी वचन येतंय ते सत्य मानून, जे वचन येतंय ते अंगीकारून समर्पित होऊन
जो भक्ती करतोय आणि प्रत्येक कर्म करत असताना त्या भगवंताला पाहून कर्म करतोय त्याला ज्ञानी भक्त म्हणलं सत्संग. आणि भगवंताला तो ज्ञानी भक्त अतिशय प्रिय असतो, म्हणून सद्गुरूने तुम्हाला ज्ञानी भक्त बनवले सत्संगी. त्यामुळे तुमच्या आमच्या जीवनामध्ये बघा किती पण अडचणी होते, कुणाला तर गटात बसून गुरु ते कार्य करत असतो. भले आमच्याकडे माया नसू दे सत्संगी, आजचे तरी इतके अनुभव आहेत. आज एखाद्याला पैसे द्यायचे आहेत 50,000 रुपये, तो येणार आहे आणि आपल्याकडे 1 रुपया नाही, पण गुरु कोणाला तर घाटात बसून एखादा कस्टमर पाठवून ते मायाची जोडणा करणारच सत्संगी. हे खऱ्या अर्थानं संतांचे लक्षण आहेत, कारण संतांनी कधी साठवण्याचा प्रयास केला नाही सत्संगाची. एक वेळचं जेवण मिळायला बास म्हटलं त्यांनी, दुसऱ्या वेळची पण चिंता केली नाही सत्संगाची. आम्ही मात्र सत्संगाची आमच्याकडे इतकं संपत्ती आहे तरी पण आम्ही मोहमायामध्ये गुरफटलेलो असतो आणि पाहिजेच असतं सत्संगाची आम्हाला. पण संतांनी कधीही चिंता केली नाही सत्संगी, त्यांनी कायम चिंतन केलं. आपल्याकडे सत्संगाची एक टाइमचं जरी जेवायला नसलं तरी पण त्यांनी सत्संगाची एखादा महात्मा आला किंवा कोण सज्जन आला तरी त्यांना जेवायला घेऊन बसले सत्संग, त्याचं पोट भरलं सत्संगाची. पण आपण तसं नाही आहे सत्संगाची करत, तर आमच्यामध्ये हा संकुचित भाव आहे आणि जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत हा संकुचित भाव असतो. ज्या वेळेला एकदा का सत्संगी आम्हाला ज्ञान झालं, परमात्मा अंगसंग आहे, त्याच्या इच्छेशिवाय झाडात पान सुद्धा हलत नाही हे जर आम्हाला कळालं खऱ्या अर्थानं, तर आमची सुद्धा भावना तीच बनते की जी संतांची होती सत्संगी. खऱ्या अर्थानं तुम्हाला सद्गुरूनं तुम्हाला ज्ञान देऊन जी संकुचित वृत्ती काढून सत्संगी जे विशाल बनवले सत्संगी, ती विशालता सत्संगी, नम्रता, प्रेम, सहनशीलता हे आम्ही काय करायचे, धारण करायचे आणि ते जीवनामध्ये आचरणात आणायचे सत्संगाची. की आपणाशी जे जे ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सगळं जण. संतांचं एकच कार्य असतं की आपणाला जे जे प्राप्त झाले, जे सुख मिळाले ते इतरांनाही पण मिळावं सत्संगी, याच्यासाठी हा प्रयास आहे सत्संगाची. आज इतके संत महात्मे सत्संगी लांबून लांबून येतात सत्संगाची. काय प्रयास असतो की आम्हाला जे ज्ञान मिळाले ते इतरांना मिळावं, हाच एक प्रयास आहे सत्संगाची. आणि ती संतांची लक्षण आहेत सत्संगाची. बाकी तुम्ही संसारी जनामध्ये जर बघितलं, कोण सत्संगाची रस्त्यानं जात असताना सत्संगाची एखादा शेतकरी असतो, त्याचा बिंडा जरी पडलेला असला आणि तो जर उचला म्हणून सांगत असेल, थांबा म्हणत असेल तरी थांबत नाही माणूस आज, कारण त्यांच्याकडे ते ज्ञान असतं. त्याला वाटतं की माझं कुठंतरी काम थांबल, मला ते पुढे जायला वेळ होईल. पण ज्याच्यामुळे दयाभाव असतो तो सत्संगी त्याला थांबा म्हणायची गरज नाही, तो ऑटोमॅटिक थांबवून त्याला उचलावून बांधून सत्संगाची मग जाणार सत्संगाची. ही जी विशालता आहे ही कधी येते, ज्यावेळेला आम्हाला हा पूर्ण जीवनामध्ये सद्गुरू येतो, त्याच्याकडून आम्हाला हे ज्ञान प्राप्त होते, तेव्हा ही भावना आमची सत्संगाची जागृत होते सत्संगाची. जसं सांगतात की सत्संगाची नदीमध्ये नाव चालत असते सत्संगाची, ते नाव आणि एक ओंडका पण सत्संगाची त्यातून प्रवास करत असतो. पण त्या ओंडक्याला वाटतं की माझा प्रवास कसा आहे, हेलकाव खात आहे आणि हे नाव मात्र सत्संगाची कसं डवलात चालत आहे. त्यावेळेला ते ओंडका म्हणतो की त्या नावेला की माझी अवस्था अशी काय आणि तू तर माझ्यातलाच आहे, पण तुझी अवस्था का. तर ते सत्संगी नाव म्हणते की माझ्यावर एका कारागिराची नजर पडली आणि त्यामुळं माझं ह्याच्यामध्ये नावेत रूपांतर झालं. तसं आपल्या जीवनामध्ये ह्या पूर्ण सद्गुरूची सत्संगी, ह्या कारागिराची नजर पडली सत्संगाची आणि आपल्या जीवनाचा कायापालट झाला, बदल झाला सत्संगाची. जोपर्यंत असा पूर्ण सद्गुरू जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत सत्संगी जीवनाला अर्थ नाही. म्हटलेले काय की सत्संगाची घासल्या वाचून किंमत नाही तलवारीच्या पातीला, आणि तेला वाचून किंमत नाही समयीच्या वातीला, आणि पाण्या वाचून किंमत नाही भूमीवरच्या मातीला, आणि सद्गुरू शिवाय किंमत नाही नरनारीच्या जातीला सत्संगाची. ह्या सद्गुरू जीवनात आल्यानंतरच ह्या माणसाचं मनुष्यत्व जागृत होतं सत्संगाची. म्हटलेलं आहे की माणसा तू माणूस बन. आम्ही काय माणूस नाही का, माणूस आहे, पण वृत्ती जी आहे ती सत्संगाची वृत्ती बदलण्यासाठी आज सद्गुरू आलेला आहे सत्संगाची. कारण आम्ही दुनियेमध्ये पाहतोय कितीतरी अन्याय, अत्याचार, सत्संगी रोज खून, दरोडे, मारामाऱ्या होतात. का तर हे अज्ञानामुळे सत्संगाची. एक माणसाकडे काय आहे, मी पण आहे, अहंकार आहे. प्रत्येकाला वाटतं की घरात मुलाला वाटतं की पप्पानी माझं ऐकावं, आईने माझं ऐकावं, पत्नीला वाटतं की नवऱ्यानं माझं ऐकावं, आणि पतीला वाटतं की बायकोने माझं ऐकावं. सत्संगी प्रत्येकाला काय वाटतं की मी शहाणा आहे, मला जास्त कळतंय, मी उन्हाळा पावसाळा जास्त खाल्लंय. मुलाला काय वाटतं की ह्यांना काय कळत नाही, मी शिक्षण घेतलंय, मला जास्त कळतंय, हे अडाणी आहेत सत्संगाची. आई वडिलांना काय वाटतं की मुलगा आत्ता हे झालं, आम्ही लय उन्हाळा पावसाळ्यात ह्यांनी माझं ऐकायला पाहिजे. असं प्रत्येक जण मीपणामध्ये, अहंकारमध्ये आज अडकलेला आहे सत्संगाची. पण कुणाला कोण कमी नसतं. लहान मुलाला सुद्धा आज
सत्संगाची बुद्धी जास्त असते. सत्संगाची जर विचार केला तर लहान मुलाला आयुष्य जास्त असतं, त्यामुळे तो मोठा आहे. आणि आपण सत्संगाची आपल्याला आयुष्य कमी आहे, त्यामुळे आपण लहान आहे सत्संगाची. म्हणून कोण कोणाला लहान समजायचं नाही सत्संगाची. म्हणून पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती एकमेका होऊन लहान सत्संगाची. ज्यावेळेला आमच्यातला अभिमान मी पुन्हा निघून जाईल त्यावेळेला सत्संगाची आपण चरणावर झुकतो सत्संगाची. आणि जोपर्यंत झुकत नाही तोपर्यंत काय मिळत नाही सत्संगाची. बघा अज्ञानामध्ये कोण झुकतंय का? नाही सत्संगाची. इथं किती जर 1,00,000 रुपये देतो म्हटलं आणि नमस्कार करा म्हटलं तर करणार नाही सत्संगाची. पण आज गुरुने इतकी रहमत केली सत्संगाची की तुम्हाला मला किती आदर सत्कार प्रेम सत्संगाची दिलं जातं. आणि ह्या मिशन शिवाय सत्संगाची कुठेही तुम्हाला इतका आदर सत्कार आणि प्रेम मिळत नाही. जीवन कसं जगायचं याची कला जर कोण देत असेल तर आज निरंकारी मिशन सत्संगाची ह्या विश्वामध्ये काम करते सत्संगाची. मग इतकं सद्गुरु दयाळू झालाय सत्संगाची. कारण संतांना परोपकाराशिवाय दुसरं काय नसतं, त्यांना स्वतःचं प्रपंच परमार्थ काय नसतं सत्संगाची. जसं की सत्संगाची नदी प्रवाह करत असते, वाहत असते. त्या नदी जरी वाघ आला तरी त्याची ताण भागवते सत्संगाची. दृष्ट आला तरी त्याची भागवते, सज्जन आला तरी भागवते. तिच्यामध्ये काय भेदभाव नसतं. तसं सद्गुरु दयाळू आहे सत्संगाची. तुम्ही किती पाप केलंय, काय केलंय, किती कर्मकांड केल्यात, किती चोऱ्या केल्यात, अपराध केल्यात, काय बघत नाही सत्संगाची. तुम्ही शरण आला की तुम्हाला डायरेक्ट परमात्मा सत्संगाची आपल्यासारखं करून टाकतो. त्याला सद्गुरु म्हणले सत्संगाची. इतका सद्गुरु दयाळू आहे तरी पण आज लोक येत नाहीत सत्संगाची. का? कारण त्यांच्यातला जो अज्ञान आहे, जो अहंभाव आहे, जो मी पण आहे, तो त्यागायला तयार नाही सत्संगाची. आणि जन त्यागला सत्संगी त्याच्या जीवनामध्ये आनंदच आहे. जसं लहान मुलाची अवस्था असते सत्संगाची. लहान मुलाला बघा, त्याला काय चिंता नसते, जेवणाची चिंता नसते सत्संगाची, बागडण्याची नसते, काय आणायचं आहे, द्या घ्यायचं आहे, काय चिंता नसते. कारण त्याला माहित असते की आपल्याला भूक लागली की आपली आई देणार आहे, काय लागले की वडिलांना मागितले की वडील देणार आहेत. कधी चिंता करत नाही. तशी संतांची अवस्था आहे सत्संगाची. संत कधी चिंता करत नाहीत, चिंतन करतात भगवंताचं. कारण त्यांना माहित आहे की तो देणारच, हा पूर्ण विश्वास असतो. पण विश्वास पाहिजे मात्र सत्संगाची. आणि तसं आपलं आचरण पाहिजे, तसं आपलं कर्म पाहिजे सत्संगाची. तर गुरु हा देणारच सत्संगाची. कधीही तुम्हाला उपाशी ठेवत नाहीत. कारण दासचे असे भरपूर अनुभव आहेत सत्संगाच्या जीवनामध्ये. आणि भक्ती ही अनुभवायची आहे सत्संगाची. नुसता सांगण्याची, ऐकवण्याची किंवा गाण्याची किंवा असं काही तर वजन पाडण्याची, प्रकाश टाकण्याची नाही आहे सत्संगी. स्वतः आत्मसात करण्याची फक्त आहे. स्वतःला काय अनुभव आले, मी या गुरुचरणावर आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं हे आपण चिंतन करायचं सत्संगाची. आणि मनुष्य जर चिंतन करायला लागला तर सत्संगाची तो कधी ह्या सद्गुरु चरणापासून लांब जात नाही सत्संगाची. आपण म्हणतो बघा, एखादा महात्मा बरेच दिवस झाले येत होता आणि तो परत आला नाही तर आपण काय म्हणलो, तो महात्मा तुटला म्हणतो सत्संगी. तर तो जुडलेलाच नसतो सत्संगाची. त्याला वर म्हणून सत्संगाची आलेला असतो. मला काहीतरी सेवा मिळेल, मला काहीतरी तिथं आदर सत्कार करतील, काहीतरी करतील, ह्यासाठी तो आलेला असतो. आणि त्याला कोणतरी काहीतरी म्हटलं की आज तुमचं काय गीत विचार झाले नाहीत बरोबर, आज काय तुमचं हे झालं नाही बरोबर, म्हटलं की दुसऱ्या दिवशी तो गायबच सत्संगाची. असे बरेच महात्मा आहेत सत्संगाची. दासला आठवते सत्संगाची एका महात्म्याचं सहज त्यांचं नाव होतं वेगळं आणि त्यांना तानाजी आजटराव म्हटल्यावर सत्संगाची महात्मा यायचाच बंद झाला. मी पाठवण्याचं असून सत्संगाची मला आजटरावच का म्हटलं सत्संगी. मनुष्य कशात अडकतो हे दासलाच सांगायचं सत्संगी. मग आम्ही गेलो सत्संगी, त्या महात्म्यांची माफी मागितली. लांब नाही, आमचे दाशीच म्हणले होते सत्संगाची स्टेजवरनं. कारण गडबडीत असं झालं होतं की त्यांना तिथं अंधार होता आणि दिसलं नाही सत्संगाची. म्हणजे मनुष्य कशात अडकतो सत्संगी सांगण्याचा भाव अर्थ काय. मग आम्ही एक दिवशी गेलो, सर्वजण महात्म्यांची माफी मागितली, सत्संगाचे परत चरणावर घेतलं त्यांना. म्हणजे माणसाचं अज्ञान कुठेपर्यंत आहे बघा. सद्गुरूंनी इतकं विशाल बनवले आपल्याला, जातीपातीतून काढून टाकले तरी पण आपण अजून ते डोक्यात घेऊन बसतोय सत्संगाची. म्हणजे आपल्याला ज्ञान किती समजले हा सांगायचा भाव आहे सत्संगाची. ज्ञान रुजलं पाहिजे सत्संगाची. कोण काय पण म्हणतोय, कुणी वंदा कुणी निंदा, सत्संग आमचा धंदा असला पाहिजे सत्संगाची. कोण काय पण म्हणू दे, तिथं असं असतंय तसं असतंय, पण आम्हाला माहित आहे तिथं काय असते सत्संगाची. त्यामुळे आपण सत्संग पासून वंचित व्हायचं नाही सत्संगाची. कारण माया ही कशाच्या तरी रूपातून तुम्हाला बाजूला काढण्याचा प्रयत्न करत असते. मग कोणतरी तुम्हाला काय पण म्हणेल सत्संगाची, तुम्ही असं केला तसं केला, किंवा एखादा काहीतरी आळ घालतील तुमच्यावर सत्संगी, सत्संगला येऊ नये म्हणून सत्संगी. तरी पण तिथं परीक्षा असते सत्संगाची. आज दासला सत्संगाची खऱ्या अर्थानं लवकर पोहोचायचं. तर गाडी ज्या वेळेला काढली त्यावेळेला गाडीमध्ये पेट्रोल पण पोरांनी संपवलं होतं सत्संगाची.
म्हणजे बघा माया किती आडवी येत असते आपल्याला, म्हणजे वेळ करण्यासाठी, लेट करण्यासाठी, पण तिथं खऱ्या अर्थानं परीक्षा असते. आपण तिथं पोहोचलं पाहिजे, आपलं ध्यान मात्र जबरदस्त पाहिजे सत्संगी. एकदा वचन दिलंय तर ते पाहण्याचा हेतू मनामध्ये पाहिजे सत्संगी. तर गुरु पूर्ण करून घेतो कितीही परीक्षा येऊ दे सत्संगाची. तर बघा सत्संगी पूर्वीच्या साधू संतांना पण हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कितीतरी बाहेरच्या लोकांनी त्रास दिला सत्संगाची, तरी पण त्यांनी सत्संगाचे डगमगले नाही, त्या गुरुचरणावर दृढ राहिले. म्हणून आज त्यांची नावं अजरामर आहेत सत्संगाची. ज्यावेळेला संत एकनाथ महाराजांना सत्संगाची आंघोळीला जात असताना जे टवाळकी लोक होती कट्ट्यावर बसणारी सत्संगी, त्यांनी ठरवले की महाराजांना आज राग आणायचा सत्संगाची, की त्यांना त्यांच्या अंगावर सत्संगाची थुंकले, सत्संगाची चिखल मारला. कितीतरी 101 वेळा सत्संगी त्यांच्या अंगावर चिखल टाकला, तरी पण त्यांना काय बोलले नाहीत सत्संगाची. 101 वेळा जाऊन स्नान करून परत आले सत्संगाची. मग त्यावेळेला ह्यांनाच ह्या चांडाळ चौपट लोकांना शरम वाटली की एवढं आपण त्रास देऊन सुद्धा ह्यांच्यामध्ये इतकी नम्रता आहे, विशालता आहे, त्यांनी काय बोलले नाहीत, सहनशीलता आहे सत्संगाची. परत ते शरण आले आणि त्यांनी सत्संगाची त्यांच्या चरणावर पडले जाते. तशी विशालता, सहनशीलता सत्संगाची आपल्याकडे यायला पाहिजे. सत्संगाची आपल्याला कोण जरी काहीतरी म्हटलं तर आपल्याकडे तो अवगुण पाहिजे की जो संतांच्याकडे होता सत्संगाची. तिथं आपली खरी परीक्षा असते. मग तिथं आमच्या मुखातून एखादा अभद्र शब्द गेला सत्संगाची, राग काही तर उत्पन्न केला, आपण द्वेष गेला, तर सत्संगाची तिथं आपण त्या ज्ञानाच्या कसोटीमध्ये बसत नाही. सत्संगाची कितीही त्रास तावून आलेल्या कस्टमर सत्संगाची एक आमचं असं असतंय की सत्संगाची घरातला सगळा ताव बायका मुलांचा आमच्यावर घेऊन यायला असते सत्संगाची. पण तिथं आपण कसं त्याला शांत करायचं ही गुरुनं कला शिकवले सत्संगाची आपल्याला. त्याला नम्रतेनं कसं घ्यायचं, प्रेमानं कसं घ्यायचं, त्याचा राग शांत कसा करायचा सत्संगाची, त्याला आपलंसं करून कसं घ्यायचं, ही शिकवण सत्संगाची गुरुने दिलेली आहे सत्संगाची. कारण समोरचा कितीही मनुष्य दृष्ट असेल, दुर्जन असेल, तरी आपल्याकडे ती पात्रता पाहिजे की त्याची राग शांत करायची सत्संगाची. कारण प्रेम दिलं तर प्रेम मिळतं सत्संगी, राग दिला तर राग मिळतं, द्वेष दिला तर द्वेष मिळतो सत्संगी. जसं आपण पेरणार आहे त्या पद्धतीनं आपल्याला रिटर्न येणार आहे सत्संगी. समजा आपण शेतामध्ये जर आपल्याला चांगलं उत्पन्न काढायचं तर आपण काय करतो, चांगलं बियाणे घेतो. 1000 रुपयाची पिशवी आहे का, 2000ची आहे का, 5 किलो 2000 रुपये देऊन आणतो सत्संगी. घरात पोत्यातलं असून पण घालत नाही का, तर आम्हाला जास्त उत्पन्न काढायचं. जसं सत्संगाची आम्ही एखाद्याला जर द्वेष करत असेल तर आम्हाला त्याच्या 4 पटीनं द्वेष मिळणार सत्संगाची. कारण 1 बोट बरं जर पेरलं तर आपल्याला आपण 4 पोती घेऊन जातो आणायला, बरोबर आहे. तसं आपण ह्या गुरु संसारामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आपण काय पेरणार आहे, जर प्रेम पेरत असेल तर आम्हाला 4 पटीनं प्रेम करणार महात्मे. जर द्वेष पेरत असेल, निंदा करत असेल तर आम्हाला सत्संगाची 4 पटीनं तेच मिळणार आहे. म्हणून आपण काय करायचं, सद्गुरूनं काय शिकवलं आपल्याला की प्रेमाने बोला म्हणले सत्संग, प्रेम पेरा म्हणले की तुम्हाला प्रेमच मिळेल सत्संगाची. म्हणून सत्संगाची तोच प्रयास करूया की जिथं आम्हाला सत्संगाची जी गुरुची शिकवण आहे सत्संगाची, ती गुरुची शिकवण सत्संगाची स्वतःपासून अंमलात आणूया. आणि जे येणारं प्रत्येक जे वचन आहे, तर लहान बालक असू दे, बुजुर्ग बहीण असू द्या, किंवा सत्संग जे एखाद्या गीतातून उपदेश असू दे, जर आम्हाला लागू पडत असेल तर तो सत्संग जे आपण स्वतःमध्ये आचरणात आणून आपला स्वतःचा बदल करायचा. साधू संतांनी इतकं गीतं लिहून ठेवण्याची कारण काय सत्संगाची, किंवा विचार ग्रंथ लिहून ठेवायचे कारण काय, तर आपल्यामधलं जे अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी तो संतांचा प्रयास आहे सत्संग. आम्ही इथं फक्त ऐकलं आणि सत्संग आणि सोडून दिलं आणि ते आचरणात नाही आणलं तर सत्संगी आमचं पण परिवर्तन होणार नाही सत्संगाची. तर आपण एकच प्रयास करूया की प्रत्येक येणारे जे वचन आहे ते माझ्यासाठी आहे सत्संगाची, हा भाव ठेवून सत्संगाची इथं बसूया. ना की मला इथं काहीतरी शिकवायचं आहे. महात्मा आत्ताच म्हटले की आम्हाला काहीतरी शिकवायचंय म्हणून आम्ही इथं पोहोचत नाही, आम्हाला काहीतरी शिकायचं आहे. कुणाच तरी घाटातून बसून एखादं वचन निघतं आणि ते आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जातं सत्संगी, आणि तिथं आपल्या जीवनाचा उद्धार होतो सत्संगाची. तर बघा सत्संगाची भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाटप आहे रघुनंदन. सत्संगाची असं वाटतंय की इतकं लोकांच्या मध्ये अज्ञान आहे. आपण काय करतो सत्संगी, एखाद्याची सेवा लावत असतो की गुरुचे आशीर्वाद मिळू द्यात, किंवा त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बरकत येऊ दे, किंवा महात्मा टायमाला येऊ दे, किंवा सेवेला लागू दे, म्हणून आपण एक सेवा लावायचा काय भाव असतो की महात्मा दूर चाललाय आणि कुठेतरी चरणावर येऊ दे म्हणून आपण सेवा लावत असतो सत्संगाची. तर सत्संगाची महात्मा काय करतात सत्संगाची की सेवा लावली की सत्संगाची आपण काहीतरी कारण सांगतो, माझं हे करायचं आहे ते करायचं आहे. मग सत्संगाची आपण म्हणतो इथं उभारून काय करतो की मला सेवा मिळू दे, सत्संग मिळू दे आणि नामस्मरण मिळू दे, आशीर्वाद मागतोय.
आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आशीर्वाद द्यायचा आहे त्यावेळेला सत्संगजीत आपण तिथं उपस्थित नव्हतो. सत्संगजीत असंच झालं की परवा एक महात्मा म्हटले की महात्माजी आशीर्वाद द्या. महात्माजी आशीर्वाद द्यायला तुमची सेवा लावली आणि तुम्ही सेवेलाच पोहोचत नसाल तर आशीर्वाद कसे मिळणार सत्संगजीत? मग नुसता मुखानं बोलून होणार नाही. भाकर भाकर वदता वाचे भूक कुणाची भागेल का सत्संगजी? पाणी पाणी म्हणता कुणाची ताण भागेल का? तर ती पिलं पाहिजे सत्संगजी, ते खाल्लं पाहिजे. आणि खायचं झालं तर काय करायला पाहिजे? पोचलं पाहिजे सत्संगजी. मग इतकं अज्ञान आहे की आज माणसाच की मला घरात बसून सगळं मिळायला पाहिजे, आयतं मिळायला पाहिजे. सत्संग नको, सेवा नको, नामस्मरण नको आणि जीवनात दुःख पण यायला नको. असं होईल का सत्संगाची? नाही होणार सत्संग. जर दुःख यायला नाही पाहिजे तर सत्संग करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे, सिमरण करायला पाहिजे. संत जे सांगतात त्या पद्धतीनं आपलं आचरण झालं पाहिजे सत्संगाची. तर बघा सत्संगी सेवेचं इतकं महत्व आहे की दास काल बेळिंगेला पोहोचला होता आणि नीरजच्या महात्म्यांची ड्युटी होती आणि सत्संग संपल्यानंतर आम्ही 10 मिनिटं सत्संगी त्यांच्याशी चर्चा केली. भरपूर असे अनुभव होते सत्संगी त्यांच्याकडं. त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या 20 गाड्या होत्या, एक ड्रायव्हर होते आणि त्या ड्रायव्हरचे मालक झालेत सत्संगी. 20 गाड्या त्यांच्याकडं आहेत आणि पूर्ण आंध्र प्रदेश, भारत सगळं पिंजून काढलंय म्हणले. आणि त्यांनी आपलं ह्याचे सांगत होते की जे आपले सरदारजी गुरु नानक देव देवांना मानतात ते त्या लोकांचा त्यांनी किस्सा सांगितला की म्हटले आम्ही इतकं फिरलो म्हणले की सरदारजी एवढी लोक आहेत तेवढं कधी भीक मागलेलं बघितलं नाही म्हणले. मग दासनं विचारलं काय कारण त्यांचं? तर त्यांनी सांगितलं की कितीही गरीबातला गरीब माणूस असू दे म्हणले, ते कामाला जाऊन जगणारा असू दे, जर त्यानं 100 रुपये मिळवून आणला तर तो 10 रुपये म्हटले गुरु कार्यासाठी खर्च करतो म्हणले. त्यामुळं त्यांच्यात कधीही भीक मागायला जायची पाळीच येत नाही म्हणले. आमच्यात आज आम्ही इतकं महापुरुषांना सांगतोय सेवा करा, बिल्डिंग फंड करा, वेलफेअर करा, ऑफरिंग करा, तरी पण सत्संगजी 10% महापुरुष सत्संगजी आज सेवा करतात आणि त्यांच्या जीवनाचा उद्धार होतोय. बाकीची मग सत्संगजी असंच सत्संग निसता मग बोलाचीच भात बोलाचीच कडी खाऊन कोण तृप्त झाला. सत्संगजी सेवा ही केली पाहिजे. भले सत्संगजी तुमचं 10 रुपये पण आहे ना, 1 रुपये करा ना. 10 रुपये आलेले 10 कोण करा म्हणते, 1 रुपये करा. गुरु काय म्हणते की 10वा हिस्सा म्हणते सत्संग. आणि काहीतरी पेरल्याशिवाय काय उगवत नाही सत्संग. आपण पेरायला शिकलं पाहिजे. पेरायलाच आज सत्संगाची कोण जात नाही आणि उत्पन्न मात्र पाहिजे. असं नाही होणार सत्संगी. तर पेरूया आपण सत्संगाची. सेवा करत नसेल तर आपण सुरुवात करूया सत्संगाची. अज्ञानामध्ये वाटतंय आपल्याला की आमच्या कुठेतरी जीवनात कमी पडत नाही सत्संगी. कमी अजिबात पडत नाही सत्संगी. दासचे अनुभव आहेत सत्संगाचे, जवळ अनुभव घेतलेत आणि अशा महापुरुषांचे पण सत्संगाचे अनुभव पाहिलेले आहेत सत्संगाचे. तर सेवेमध्ये कधीही कमी पडू नका सत्संगाची. मनात जे आले ना ते सेवा करून टाका सत्संगाची. कारण तुम्ही असं तसं सेवा नाही केला तर गुरु तुमच्याकडून सत्संगाची कसेही काढून घेणारच. आजारी पडणार, गाडी पंक्चर होणार, सत्संगाची प्रयास करून कुठेही घालायला लावणारच तुम्हाला. मग सरळ हाताने दिलं तर प्रेम असतंय सत्संगाची, आनंद असतोय सेवा केलेल्यामध्ये. तर बघा सत्संगाची दास मला काय शिकवण्यासाठी आले नाही, सत्संगाची शिकण्यासाठी आलेला होता. तर दासच्या ही जीवनामध्ये सत्संगाची सद्गुरूंना भरपूर असं सत्संगाची मालोमाल केलंय. तसंच तुमच्याही जीवनामध्ये सत्संगाची सद्गुरूंना तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील, अपेक्षा असतील, जे कोण तणानं मनानं दुःख असेल तर त्यांचं सद्गुरूंना त्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्या. दासलाही अखेरच्या श्वासापर्यंत सद्गुरू माताजींनी हाच्या नाव ठेवावं, साधू संतांची सेवा करून घ्यावी. सेवेमध्ये दास कायम दायम एक पाऊल पुढे असावा हा आशीर्वाद द्या. तर सलगरमध्ये सत्संगाची जे बालसत्संग अजून नियोजन नाही तेही चालू व्हावी. सत्संगाची जे मॉर्निंग सत्संग नव्हती तेही सत्संगाची सद्गुरूंना दासच्या अनेक सहयोगी महात्मांचं सहकार्य आहे. सत्संगाची सुरुवात केली सद्गुरूंना ते कार्य अखंडित दासच्या हातून शेवटपर्यंत सत्संगाची कोणतंही विघ्न न येता ते चालू ठेवावे हे अर्धास्त कामना आशीर्वाद तुमच्या चरणावर दास मागतोय. सत्संगाची काय वेळावेळा शब्द गेला असेल दासला उदाहरण माफ करा. आणि जे काही चांगले बोल गेले असतील ते माझ्या सद्गुरू मातांचे समजून जीवनामध्ये सत्संग त्या आपल्या आचरणात आणून सद्गुरूच्या कृपाशीर्वाद पात्र हा. सत्संग मोठ्या प्रेमाने बोला. तेरी ओट सहारा तन मन बोल घुमावा, कहे अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा, कहे अवतार तेरी दाता, दिन राती
दाता बख्शनहार तू है दाता बख्शनहार मेरे अवगुण नासीता मेरे अवगुण नासीता तू ही निरंकार तू ही निरंकार तू ही निरंकार तू ही निरंकार तेरा रूप है संसार तेरा रूप है संसार सबका भला करो करतार सबका भला करो करतार मेरी मंगल दाता मेरी मंगल दाता तू ही निरंकार तू ही निरंकार तू ही निरंकार तू ही निरंकार मेरा डोले ना इतबार मेरा डोले ना इतबार बख्शो सदा भक्ति प्यार